हाय सर. हाय अक्षय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आपला OT डे आहे, तो ऑपरेटिव्ह डे आहे. त्याच्यात आज एक 6-7 सर्जरीज लाईंड अप आहेत आणि राऊंड्स बाकी आज OPD थोडीफार असेल. लेट स्टार्ट आवर डे. जॉईन मी इन द थिएटर. येस. आता आपण एक हिप रिप्लेसमेंट करणार आहोत. या पेशंटचं एक हिप आपण रिप्लेस केलं आहे परवा. सेकंड साईड वी आर डुईंग टुडे. सो हिप रिप्लेसमेंट इज अ व्हेरी अमेझिंग सर्जरी हिप आर्थरायटिस असलेल्या पेशंटसाठी. हिप आर्थरायटिसचे अनेक कारण आहे, ज्याच्यामध्ये सध्या एव्हियन हे कारण हे वॅस्क्युलर नेक्रोसिसचे कारण इज ऑन द राईज. आणि इंडियामधलं मोस्ट कॉमन हिप रिप्लेसमेंटचं कारण इज एव्हियन. सो हे कोरोनानंतर पण हिप रिप्लेसमेंटमध्ये एव्हियनमुळे फार वाढ झालेली आहे. सो ही एव्हियनचीच केस आहे. एक साईड झाली आहे, दुसरी साईड आपल्याला आता करायची आहे. सो इन टोटल आपल्याकडे आज 4 जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज आहेत. 2 हिप रिप्लेसमेंट आणि 2 नी रिप्लेसमेंट. ज्या 2 नी रिप्लेसमेंट आहेत त्या सिंगल स्टेज आहेत. सो आपण दोन्ही गुडघ्यांचं एकाच वेळेस ऑपरेशन करणार आहोत. कम इन द OT. सो लुक ॲट दिस एक्सरे. हे लेफ्ट हिपचं रिप्लेसमेंट झालेलं आहे. यू कॅन सी. राईट हिप आपल्याला आता रिप्लेस करायचं आहे. लेफ्ट साईडचे जे कॉम्पोनंट्स आहेत, आय थिंक कप इज 50 mm, स्टेम इज 11. द सेम साईजेस मोस्टली आपल्याला दुसऱ्या साईडला लागतील अँड विल रेप्लिकेट द सेम थिंग ऑन द राईट साईड. लेंथ जरा वाढवली तिकडे आपण. सेम साईज यूज करतो. कॉटरी. ओके. सो अक्षय, आता तू हिप 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 रिप्लेसमेंट बघितलंस. आता तुला नी रिप्लेसमेंट सर्जरी बघायची आहे का? हां, तर आता आपण एक बायलॅटरल नी रिप्लेसमेंटची सर्जरी आता करूयात. नेक्स्ट केस ती आहे. त्याच्यानंतर परत एक मग हिप रिप्लेसमेंट आहे. त्यावेळेस मग परत सेम. हिप रिप्लेसमेंटमध्ये अजून एक चॅलेंज असा असतो की जेव्हा दोन्ही हिप रिप्लेसमेंट करायचे त्यावेळेस आपल्याला दोन्ही पायांची लांबी सारखी ठेवणं फार गरजेचं असतं. सो आपल्या या पेशंटमध्ये आपण वी कुड मेजर एव्हरी स्मॉल थिंग की व्हर्टिकल ऑफसेट किती, हॉरिझॉन्टल ऑफसेट किती, ॲक्च्युली पेशंटचा नेटिव्ह आणि हिप रिप्लेसमेंटनंतर आपल्याला किती ठेवायचं आहे. त्याप्रमाणे तंतोतंत दोन्ही पायांची लांबी आपण सारखी मेंटेन करू शकलो आहे. आणि आमच्या अनुभवानुसार लाईक 98% ऑफ द टाईम्स आम्ही पायाची लांबी परफेक्टली विदिन मिलीमीटर्स रिस्टोर करू शकतो. फार रेअरली कधीकधी पेशंटची हिपची स्टॅबिलिटी चांगली नाही म्हणून एखाद्या वेळेस पेशंटचा पाय थोडा लांब करायला लागतो, पण ती स्टॅबिलिटी जास्त इम्पॉर्टंट आहे हिपची. त्यासाठी इट्स अ ट्रेड ऑफ. इकडे आलात तरी चालेल. सो आता हे आपली नी रिप्लेसमेंटची केस आहे. दिस इज राईट नी, लेफ्ट नी. हे दोन्ही गुडघे पेशंटचे ऑस्टिओ आर्थरायटिसनी खराब झाले. म्हणजे वयोमानानुसार जी झीज होते त्याच्यामुळे खराब झाले. तुम्हाला दिसतं आहे इथं अजिबात जॉईंट स्पेस राहिलेली नाही. फुल बोन ऑन बोन आर्थरायटिस. याला आम्ही ट्राय कंपार्टमेंटल आर्थरायटिस म्हणतो. सो ट्राय कंपार्टमेंटल ऑस्टिओ आर्थरायटिस. याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे नी रिप्लेसमेंट. सो नी रिप्लेसमेंट इज ऑल्सो रिसर्फेसिंग सर्जरी, ज्याच्यामध्ये आपण काय फिमरला एक नवीन सरफेस लावतो, वरच्या मांडीच्या हाडाला. नडगीच्या हाड ज्याला टिबिया म्हणतो त्याच्यावर एक नवीन सरफेस लावतो. आणि पायाचा जो बाक आलेला आहे तो बाकही आपण ऑपरेशनच्या दरम्यान त्याचं अलाइनमेंट रिस्टोर करतो. आणि हे नवीन सरफेसेस एकदा बोनवर आले की पेशंट पेनलेस होतो. सो अगेन नी रिप्लेसमेंट ही खूप
पेशंटसाठी खूप सॅटिस्फाईंग सर्जरी आहे. खूप पेशंट्सला ग्रेटिफाईंग रिझल्ट्स मिळतात. त्यांचं आयुष्य परिवर्तन होईल इतकं चांगले रिझल्ट्स त्यांना मिळतात. कारण की ऑस्टिओआर्थरायटिसमुळे गुडघेदुखीने त्रस्त झालेले पेशंट जे आहेत ते त्यांची एक क्वालिटी ऑफ लाईफ खूप खराब झालेली असते. कारण की त्या पेनमुळे त्यांना कुठे जाता येत नाहीत, आवडीची कामं करता येत नाहीत आणि पेन किलरवरती डिपेंडन्स झालेला असतो की पेन किलर खाल्ल्याशिवाय आपली रुटीन कामही करता येत नाहीत. तर अशा पेशंटसाठी नी रिप्लेसमेंट हे वरदान आहे आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ खूप इम्प्रूव्ह होते. बरेचसे पेशंट आमचे ऑपरेशननंतर काही महिन्यांनी म्हणतात की हे पूर्वीच केलं असतं आम्ही तर फार चांगलं झालं असतं, आमचं इतके दिवस त्रास सहन करायला लागला नसता. सो अगेन इकडे आपल्याला हे दोन्ही गुडघ्यांचं आता नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करायचं आहे. वी आर प्रिपेरिंग फॉर दॅट. तर आता हे पेंटिंग ड्रेपिंग झालं की आपण ऑपरेशन सुरू करूयात. म्हणून लक्षात आहे त्यांच्याकडे, त्यांचं काही दवाखान्यात आलेलं नाहीत कधी ते. हां, कधीच नाही ना, दवाखान्यात नाही कसं. ठीक, काही त्रास नाही होते ना, ते ऑपरेशन कळणार आहे नाही, भुल्यामध्ये काहीच तुम्हाला त्रास होणार नाही. गुड मॉर्निंग. आणि हे अशा प्रकारे ॲनेस्थेटिस्ट आम्हाला दुसऱ्या केसला भेटतात डायरेक्टली. डॉक्टर रंधाळे आमचे ॲनेस्थेटिस्ट आहेत. सगळे इथं व्यायाम करतात ते, त्याच्यामुळे बिझी असतात. हे सगळे टी व्हीवर दाखवणार आहेत ते सर, नॅशनल टेलिव्हिजनवर. आम्ही सगळ्या जगाला कळ. आणि अशा प्रकारे हे दोन बालमजूर आपण कामाला ठेवले तिथे. ही सुप्रिया आणि तो मन्नू. हा बिहारमधून पळून आलेला आहे तस्करीच्या गुन्ह्यामध्ये. नेपाळला तस्करी करायचं म्हणून इकडे पळून येऊन इकडे ब्रदरचं काम करतो. चलो दादा, आपली ही बायलॅटरल नी रिप्लेसमेंटची सर्जरी संपली आहे. दुसऱ्या टेबलमध्ये आपल्याला आता एक हिप रिप्लेसमेंट करायचं आहे. सो आवर 4th केस टुडे इज हिप रिप्लेसमेंट. नाही रे लंच तिकडे तयारीच करतोय तो. रेडी असली तर आपण लगेच सुरू करू. बॅक टू बॅक सर्जरीज. लोन रेडियससाठी शशांकचा फोन आला होता. पहिली झाल्यावर गेला होता त्यावर म्हटलं पहिलीच चालू आहे. काय लोरेन रेडियस? अच्छा, गुजरात. अरे हो, तो आता त्याला म्हटलं तासभर तरी लागेल. ही बाहेर निघली तिथे गेली. सो आता हा एक्सरे याचा राईट हिप इज ओके. लेफ्ट हिप आर्थरायटिस तुम्हाला दिसतो एक्सरेमध्ये. अगेन दिस इज द केस ऑफ एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, म्हणजे जे आपण म्हणतो खुब्याच्या बॉलचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं खुब्याचा सांधा खराब होणे हा जो आजार आहे, तर तेच ही केस आहे. आणि कोविडनंतर आपण जसं बोललो ह्या केसेसमध्ये खूप राईज झाला आहे. कोविडमध्ये जी औषधं काही वापरण्यात आली किंवा कोविडच्या आजाराने जे रक्तपुरवठा हाडांचा कमी झाला त्याच्याने हे एव्हीएनचे आजार कोविडनंतर फार वाढलेत. त्याच्या आधी पण हा आजार कॉमनली दिसायचा. याची कॉमन कारणं आहेत की अल्कोहोलचा खूप अतिवापर, अतिसेवन आणि स्टिरॉइड्सची औषधं. स्टिरॉइड औषधांमुळे काही पेशंटमध्ये एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस होऊ शकतो. सो यंग पेशंट्स असतात, आता याला आपल्याला हिप रिप्लेसमेंटशिवाय पर्याय नाही. सो हिप रिप्लेसमेंट इज अ व्हेरी गुड सर्जरी फॉर केसेस ऑफ एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ खूप चांगली इम्प्रूव्ह होते. हे पेशंट्स युजली यंग असतात, त्यामुळे आपल्याला या पेशंट्समध्ये सिरॅमिक ऑन सिरॅमिक बेरिंग यूज करायला पाहिजे, कारण की त्या पेशंटचं उर्वरित आयुर्मान बरंच आहे. अशा कारणामुळे त्यांचं सांधा पण तितका वर्ष त्यांना टिकला पाहिजे. या दृष्टीने सिरॅमिक ऑन सिरॅमिकचं इम्प्लांट्स वापरले पाहिजेत. याची कॉस्ट थोडी जास्त जरी असली तरी तुम्ही इतक्या पुढच्या वर्षांचा विचार जर केला तर त्या दृष्टीने पेशंटला हे जास्त परवडणारं ऑप्शन आहे सिरॅमिक ऑन सिरॅमिक, कारण की ते जास्त वर्ष टिकतं. कारण की रिव्हिजन हिप रिप्लेसमेंट जी काही वर्षांनंतर करायला लागते, हिप रिप्लेसमेंट फेल झाल्यानंतर, प्रायमरी हिप रिप्लेसमेंट फेल झाल्यानंतर, त्याची कॉस्ट पण बरीच जास्त आहे. सो इट इज वाईज टू स्पेंड अ लिटल मोर अमाऊंट नाव, जेणेकरून तुम्ही चांगला इम्प्लांट वापरू शकाल जो जास्त वर्ष टिकू शकेल, असा माझा पेशंटला सल्ला राहील. क्वाड्री प्लेटला थोडं बघ लॅटरल पोझिशनमध्ये जेव्हा तू असतो ना, या पायापेक्षा हा पाय थोडा छोटा दिसतो. का? हिप अडक्शनमुळे ॲपरंट काय होतं, शॉर्टनिंग होतं. अबडक्शनमुळे ॲपरंट लेंगनिंग. त्यामुळं केल्यानंतर जर तू मॅच केलं की आता सारखे आलं तर तू ॲक्च्युली लेंगदनिंग केली. आलं लक्षात? त्यामुळे ह्याच्यावर नाही तुला अवलंबून राहून चालणार. तुला
इथले जे मेजरमेंट्स आपण इंटरऑप करतो हां त्याच्यावर तुझी लिंब लेंथ ठरेल बेसिकली. हे घे तुम्ही पण घ्या थोडं घे घे घे. नाही मला ओटीचा दिवस जास्त बरा वाटतो कारण की हा लोकांची फार क्वांटिटी येत नाही. तुम्ही एक शांतपणे एक काम करत राहता. ओपीडीत खूप लोकांना भेटायला लागतं. वेगवेगळे प्रॉब्लेम्स सारखं डोकं बदलत राहायला लागतं. कोणाचा काय इश्यू कोणाचा काय इश्यू. म्हणजे एकच ऑपरेशन खूप वेळ चाललं असं कधी कधी व्हॅस्क्युलर इंजुरी विथ मल्टिपल फ्रॅक्चर्स असतील तर 7-8 तास 10 तास पण चालतं. कॅज्युअलिटीत मग आमचे डॉक्टर्स बघतात आणि मग गरज पडली तर मी पण जाऊन तिथे बघतो. OT डे असेल किंवा OPD डे असेल ते बघायला लागतं. ॲक्सिडेंटचे पेशंट्स इमर्जन्सी पेशंट्स ते तर कधी येऊ शकतात दिवसातून रात्रीतून. ते तर त्यांना अटेन्शन द्यायलाच लागतं. इन बिटवीन तुम्ही त्या पेशंटकडे पण जाता ना त्याला कोणाला हो 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 हां इन बिटवीन जायला लागतं ना. फ्रॅक्चरचं पेशंट आला आहे त्याला बघणे आणि नातेवाईकांशी बोलणे याच्यासाठी जायलाच लागतं. आता स्टार्टिंग 4th केस ऑफ टुडे. आता आपल्या जॉईंट रिप्लेसमेंटच्या सर्जरीज झाल्यानंतर आपण काही फ्रॅक्चर सर्जरीज इथं करायच्यात. त्यात एक लोअर एंड रेडियस फ्रॅक्चर आहे, एक टिबिया फ्रॅक्चर आहे. ह्या सर्जरी झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये एक परत ऑर्थोस्कोपिक ACL रिकन्स्ट्रक्शन करायचं आहे. म्हणजे जे स्पोर्ट्स इंजुरी कॉमनली आपण ऐकतो ना ACL टेअर, खेळाडूंमध्ये गुडघ्याचं लिगामेंट तुटलं ते तशा टाईपची एक दुर्बिणीतून शस्त्रक्रिया आहे. तर याच्यानंतर आपण मग ती पण बघूयात. ए इथं लोअर एंड रेडियस घेता येईल का आता? तयारी करा ना मध्ये ते. भोळे सरांचा मला फोन येईल नाही तर आता. बोला ना हं? बोला आता आपल्या सर्जरी संपल्यात आजच्या. आपण जाऊन सगळ्या पेशंट्सचा राऊंड घेऊ. सगळ्या पेशंटच्या नातेवाईकांना एक्सप्लेन करू आपण काय सर्जरीज केल्यात, कसं झालं आहे काय नाही. आणि मग ऑपरेशनच्या नंतरचे इन्स्ट्रक्शन सगळ्या पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना आपण देऊयात. हां मोरे मामा काय झालं बोला बोला. पेशंटला सुट्टी केली हां गुंजाळ ना. आज जाता येईल घरी. किती किती टाक्या किती दिवस आहे का? ऑपरेशनपासून 15व्या दिवशी टाकी काढायची. 15 दिवस. तिला काय करा तुम्ही 2 दिवसांनी शनिवारी प्लास्टर करायला घेऊन या. शनिवारी का? मग घरी गेलो चालेल का डिस्चार्ज? हो डिस्चार्ज करतो ना मी. आता वरतीच चाललो पेशंटला डिस्चार्ज करतो. पुढचं सगळं अमोल करेल मामा. थोडं नजर पेशंट राहून घ्या. काही नाही माझं रोजचं काम आहे मामा. तुम्हाला सांगायची गरज आहे का? गुड मॉर्निंग. ठीक है हाँ. एक्सरसाइज आज का किया? हाँ ड्रेसिंग चेंज हुआ? हाँ ड्रेसिंग भी किया है. ओके इसको नीचे पुश करो. नहीं वो पेन है एक्चुअली. हाँ, थोड़ा पुश करो छोड़ो पुश करो छोड़ो पुश करो. ओके डू दिस एंकल पंपिंग. ओके और ये नी बेंडिंग करना है जैसे वो मैंने नहीं हो बताया. रहा है. जितना हो जाएगा उतना. इसको सीधा करो थोड़ा करो फिर स्ट्रेट करो. थोड़ा बेंड करो फिर स्ट्रेट करो. ये धीरे धीरे करते करते द टारगेट इज़ 90 डिग्रीज एट द एंड ऑफ अराउंड अ वीक. हाँ तब तक आसानी से हो जाएगा. अभी 30-40 डिग्री तो हो ही रहा है. तो 90 डिग्री तक जाना है एट द एंड ऑफ 1 वीक. ओके एक्सरसाइज हो जाएगा तो पुट ऑन दिस ब्रेस. वाइल वॉकिंग यू हैव टू यूज़ इट फॉर 1 मंथ. हाँ वाइल वॉकिंग कंपल्सरीली. तो आज डिस्चार्ज करते हैं. हाँ ठीक है ओके. घर पे एक्सरसाइज करना. डाइट का कोई रिस्ट्रिक्शन नहीं. यू कैन ईट एनीथिंग यू वांट. और ऐसा कभी ऐसा हेवी लगे तो उतार के रख दिया चलेगा ना? हाँ लेटे लेटे निकाला तो भी चलेगा. बट अगर सो रहे तो लगा देना है. चलते वक्त तो कंपल्सरी लगाना. ठीक है. आजी बरं आहे का? ऑक्सिजन का लावला यांना? आता व्यायाम सुरू केले ना. उभ्या राहिले की नाही काल? हां आज ट्राय केलं. उभ्या राहिल्या? आज नाही राहिले. आज नाही राहिले बाबा. डिसॅच्युरेट त्याची किती? 80 75. अच्छा गोटू लावला मग शिंदे जो सर पाय म्हटलं, दुखतो बरं माग झालं, ओढत surgery नाही. हां ते लगेच नाही होणार. हळूहळू होईल. असं ना. हां आता हाड एकदम मोडला ना ते जुळायला 1.5 महिना 2 महिन्याचा वेळ लागतो.
तोपर्यंत थोडं हलवायला तुम्हाला एकदम हां. सहज नाही वाटणार, हळूहळू ते सोपं होत जाईल. हं? हां. उद्या सुट्टी करता येईल, उद्या का बरं बरं ते उद्या दमाचं discharge करू. थोडं दम लागतो म्हणत होते ना. दम लागतो थोडं चालल्यानंतर, होईल कमी तर ठीक. व्यवस्थित झालं. हां, सेम सगळं तसेच कॉम्पोनंट्स या बाजूला वापरलेत आणि पायाची लांबी पण परफेक्टली एकदम सारखी झाली आहे. थोडं ओटू लागतोय त्याला, ठीक आहे ना सर? ठीक आहे सध्या बघूया त्याला ओके. प्रॉब्लेम आहेच. त्याला संध्याकाळी क्लेक्झेन परत द्यायचं 0.4 आणि मग उद्यापासून डॅबिगेट्रॉन चालू करू आपण. छान झालं. हां, डोंट वरी. ओके. हां, आणि वॉकिंग करायचं आहे त्यांना. उद्या डिस्चार्ज असेल आम्ही. हां, उद्या सुट्टी करता येईल, ठीक आहे. पेन कमी कमी होत जाणार डे बाय डे. हां, आणि ऑपरेशनपासून 2 आठवड्याला आपल्याला टाके काढायचे आहेत, तेव्हा मग तुम्हाला परत यायला लागेल. काय म्हणतात बाबा, बरं आहे का? हां, काय म्हणतात? थंडीत मग ते उडणार, नंतर ताप, उठून बसायसारखं मागे लागलं. उठून बसवायला अजून सरांनी सिटिंग अप नाही सांगितलं. आजपासून सेटिंग स्टार्ट केली. हिस्टोपॅथ हिस्टोपॅथ नाही आलं सर, अजून 2 दिवस आहे. पाटणकरला पाठवलं. अच्छा, ड्रेन काढला? हां सर, त्याला ड्रेन काढला. ओके, ठीक आहे. बरं आहे का? आज आपल्याला ड्रेसिंग करायचं. हां, ड्रेसिंग करून सगळ्या वुंड कशा आहेत त्या बघू. बाकी ठीक आहे, जेवण वगैरे जातं आहे व्यवस्थित? कमीच खात थोडंसं आज सध्याला. तर ना साखरयुक्त गोष्टी नाही खायच्या. आपल्याला काय खायचं? हां, साखर, गोड, मिठाई हे नाही खायचं. आपल्याला काय खायचं? प्रोटीन्स खायचे, डाळीचे पदार्थ, अंडी, पालेभाज्या, नॉनव्हेज खात असेल तर ते पण म्हणजे उकडलेलं असं खूप त्याचं तेलकट वगैरे नाही. नॉनव्हेज खातच नाही. सोयाबीन खाता येईल, सोयाबीनमध्ये चांगलं प्रोटीन असतं. पालेभाज्या, पनीर खाऊ शकता, पालेभाज्या खाऊ शकता. ओके. मैद्याचे पदार्थ, शुगर नाही खायचं आणि मिठाई नाही खायची. फळं खायला काही अडचण नाही, फळं खाऊ शकता. चहा बंद आहे सर, चहा तर बंद आहे आमच्या. चहा घे, कोरा चहा घेऊ शकता विदाऊट शुगर. किती वाजता? हां, आता दुपारी 3-4ला आपल्याला ड्रेसिंग करू. हां, राहू दे ना, बघू आपण. किस्मत को उठून बस. नॉन वेट बेअरिंग केलं, पार्शल वेट बेअरिंग करू शकतोस. थोडं पाय खाली सोडून बस. व्हेरी गुड. ओके, सोड खाली पाय. व्हेरी गुड. हा पण जवळ घे आणि गुडघ्यातून पाय खाली वाकव. तोच वागत नाही फक्त. वाकव ना, ते हे मसाला सूज आहे ना लागल्यामुळे, म्हणून या मांडीपेक्षा याची डबल झाली आहे. ते हळूहळू सूज जाईल. थोडं बर्फानी शेकणं चालू ठेव. गुडघा वाकला पाहिजे. आज सुट्टी करू, घरी वॉकरवर चालायचं. हां, आज चाललो सर. टाकी काढायची तारीख देऊ तेव्हा परत यायचं. तिला शनिवारी पाठवा, बरं, तिचं करून घेतो क्लास. घेऊन येऊ तुम्ही तिला. हां, घेऊन या. हां, तो कबड्डी प्लेअर. बरं आहे का रे? याच्या आधी पण तुला कधी असं झालं नाही का? एवढं तर नाही. नाही, पण असं बोन पेन्स होणं असं झालंय? थोडं एक दुखायचं माझं, पण मी त्यावर खेळत राहिलो. असं हिप जॉईंटमध्ये तर तुझ्या काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे? इथं मध्ये पण दुखतं का इथं एकदम? हो. हां, हे सगळ्यात जास्त हे दुखतं है ना? प्युबिक सिम्फायसिसला इरोजन्स आहे त्याला बघ. त्याचा MRI कर पेल्विसचा. तुला हे बघ, हे तुझा मधला जॉईंट आहे ना, त्याच्या भोवती दिसतंय का हे झालेलं है ना? स्पाईनचाच केला ना? दाखव बरं. हिपचा आहे? स्पाईनचं केलं आणि हिपचा काढतो. तुला ताप वगैरे असं काही त्रास नाही ना? कधी? पहिल्या म्हणजे कधी? 2 दिवसापूर्वी ताप आला होता. त्याच्या आधी कधी ताप नाही आला काही? बरं. इतक्यात तुला 1-2 महिन्यापासून भूक न लागणे किंवा वजन कमी झालं, तू केला स्वतःहून का झाला?
25 कॅटेगरी होती ना हम्म. कॅटेगरी. म्हणजे तू ठरवून वेट लॉस केलं होतं. हां तर मग मी ज्यूस वगैरे जेवण वगैरे नव्हतं करत. मला ऑलरेडी माझी तर जर भूक लागायची तुला पण तू करत नव्हतं. तिथं जबडाला पण लागलं होतं मग खातं पण येत नव्हतं मला. अच्छा. तर ते ह्या ज्या बोनला ना थोडे इरोजन्स आहेत, ते कशाने असं सांगता येणार नाही. एक्सरे MRI दोन्हीच दिसतं. तर हे कधी कधी इन्फेक्शन होऊ शकतात, पण तसं तुझ्या एजमध्ये तसं होण्याचा काही चान्स वाटत नाही. तू फिट हेल्दी मुलगा आहेस. तसं नसेल, हे तुझं त्या एक्झरसाईजमुळेच झालेला प्रकार वाटतोय. त्याला रेस्ट करायला लागेल. मला हे 2 महिन्यापासून त्रास होत होता. हम्म. त्यावर मी पेन किलर खेळणार फिजिओ असं चालू होतं. निडल्स वगैरे लावणार हम्म. स्टिम्युलेशन करणार. आणि याच्यात ह्याच्यात खेळण्यात खूप आलं, त्याच्याने पेन वाढलं त्याचं. होईल होईल. उचलता येत नाही ना त्याला ते, कारण की त्या बोनवरती सगळे मसल जे अटॅच्ड आहेत ते पण जरा दुखावले आहेत. त्यामुळे हे हालचाल केली की ते त्याला दुखतं. मॅचेस कधी आहेत परत? त्याचे जबड्याचे जे डॉक्टर आहेत त्यांना बोलून दाखवून घेऊ. ओके. हे सगळं त्याची काळजी करू नका, हे सगळं जुळून जातं. डोंट वरी. हां ते दिसू दे. आपण क्लोज फ्रॅक्चर फिक्स केलं आहे, ते जुळून जातं. आम्ही कशींचा डे 5th आहे आज. बंद करत मोनोसेफही बंद कर. ओरल चालू करू शकतेस तू. टॅबलेट सेटिल चालू कर. ठीक. मोबिलाइज करू जरा वॉकरवरती, चालायला सुरुवात करू. याच्यावर चालायचं वजन देऊन, त्याच्यावर वजन द्यायचं नाही. खाली जायचं आहे ना. चला आता इथलं काम उरकलं आहे. आपण जाऊयात नोबल हॉस्पिटलला फॉर आवर लास्ट केस, आर्थ्रोस्कोपिक ACL रिकन्स्ट्रक्शन. रात्री रेग्युलरली बघ माझं एक 6:30-7 OPD संपते आणि ऑपरेशन्स असतात त्या दिवशी मग मला असेच 6-7 होतात मॅक्सिमम. असं तर बऱ्याचदा कधी कधी 10-11 वाजेपर्यंत पण थांबायला लागलं आहे. कधी त्यावेळेस थांबून मग परत रात्री काही आलं तर परत यावं पण लागतं. ॲक्सिडेंटची केस आली काही, कधी कधी इमर्जन्सी सर्जरीला घ्यायला लागतं, अशा वेळेस यावं लागतं रात्री. महिन्यातनं एक रात्री परत यायला लागण्याचं चान्सेस 5 to 10 times इन अ मंथ. हां, ऋषभ पंतचा ॲक्सिडेंट झाला होता. सो ते डॉक्टर दिनशा पार्डीवाला ज्यांनी त्याचं ऑपरेट केलं मुंबईला, ही वॉज माय टीचर. हां, तर ते ऋषभ तू बघितला होता तो, ही एकदम परत चांगला खेळायला लागला आणि त्याला खूप इंजुरीज होत्या. त्याच्या मल्टिपल सर्जरीज झाल्या, मल्टिपल प्रोसिजर्स झाल्या. सर या माणसाला सांगून ठेवा काय तर, आता मी पाणी पित होतो, हा. पहिले सोडलं मी, हा वर गेलं. आता मी पाहिलं नाही, नंतर येताना पाणी घेत होतो, मी घुसला डायरेक्ट आणि मी बोलला 2 मिनिटं थांबा, पाणी काढतो वर. तर होता मला कॉल आहे, फुटल्याचा भरून घेतला असता. बोला आता, बोलायची पद्धत बघा त्याची कशी. सांगावं लागेल. आमच्याकडे सगळे चहापेक्षा किटल्या गरम आहेत, सांगतो. सो फ्रेंड्स, दिस इज 4 PM and we are going to do our 7th surgery of the day. So let's see how the day ends. म्हणजे आता मी प्रॅक्टिसला सुरुवात केली 2009 मध्ये, तर त्या पूर्ण वर्षामध्ये मी 2 नी रिप्लेसमेंट केले. आता तुम्ही आज बघितलं, आपण आज एका दिवसात 4 जॉईंट रिप्लेसमेंट केले. तर हा मी 2009 पासूनचा जो चेंज बघितला आहे लोकांमधला. कारण की लोकांना एक पूर्वी असं वाटायचं पेशंट्सना की हे ऑपरेशन सक्सेसफुल होत नाहीत, किंवा मग हे काहीतरी खूप वेगळं ऑपरेशन आहे जे नगरमध्ये होऊ शकणार नाही. लोक मग पुण्याला मुंबईला जायचे या गोष्टींसाठी. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपण जेव्हा हे सर्जरीज करत गेलो, चांगले रिझल्ट्स लोकांना दिसत गेले, लोकांचा एक विश्वास या ऑपरेशनबद्दल वाढला. आणि मग आता कॉमनली लोक करून घेतात. म्हणजे पेशंट येणारा कोणीतरी केलं आहे, त्याच्या ओळखीचा, त्याच्या नातेवाईक, असेच लोक येतात. मग त्याला चांगलं झालेलं बघतात, तेव्हा मग हे यांना वाटतं आपणही होऊ शकतो, आणि मग तसे ते सर्जरीला ओपनली ॲक्सेप्ट करतात. नाही तर पूर्वी एक भीती होती की हे ऑपरेशन चांगलं होतच नाही. तर ते लोकांमधली ती भीती आता बऱ्यापैकी गेली आहे. लोक पेशंट्स ओपनली ॲक्सेप्ट करायला लागले, सर्जरीज करून घेतात.
एव्हरीबडी वॉन्ट्स टू लीड अ पेन फ्री गुड लाईफ. पेशंटला पण हे वाटतं की आता आपण अदरवाईज काय म्हणतो परावलंबी होऊन जाऊ, चालताच नाही आलं तर. सो दॅट इज ऑल्सो बिग प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल तुझ्या घरात एक म्हातारा गृहस्थ आहे जो स्वतः चालू शकत नाही आहे, तर त्याची काळजी घेणाऱ्या इतर लोकांवरती पण खूप तो लोड आहे ना, की त्याला टॉयलेटला नेणे आणणे प्रत्येक गोष्ट जागेवर करणे इज नॉट पॉसिबल. सगळेजण वर्किंग आहेत आता. एव्हरीबडी इज सो बिझी इन हिज करिअर प्रोफेशन, हिज ऑर हर करिअर अँड प्रोफेशन. तर माणसं शेवटपर्यंत इंडिपेंडंट मोबाईल चालती फिरती राहणं गरजेचं आहे. नॉट ओनली फॉर द क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ द पर्सन हिमसेल्फ ऑर हर सेल्फ, पण इवन त्याच्या केअरटेकरसाठी पण गरजेचं आहे की नाही. नाहीतर एखाद्या पेशंटचं जागेवर करायला लागण्याचा विचार करून बघा, इट इज सो डिफिकल्ट. तर आता इंडियन हेल्थकेअरबद्दल जर म्हणाल ना, तर मी 2013मध्ये US ला होतो आणि तिथे नी रिप्लेसमेंटची त्यावेळेसची कॉस्ट होती $20,000 एका नी रिप्लेसमेंटला, आणि त्यावेळेस आपल्याकडची कॉस्ट होती फक्त $2,000. म्हणजे नी रिप्लेसमेंट आपल्याकडं होतं आणि अंदाजे त्याच रेटमध्ये आजही होतं. US मध्ये हेल्थकेअरची कॉस्ट खूप जास्त आहे, कारण की त्यांचे जे स्टँडर्ड ऑफ केअर आहेत ते इतके वाढवत गेलेत ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. कुठलीच गोष्ट परत वापरायची नाही, त्यांचे नॉर्म्स वेगळे आहेत, त्यामुळे कॉस्ट ऑफ सर्जरी टू द पेशंट खूप जास्त हाय होऊन जाते. त्या मानाने भारतामध्ये अजूनही खूप कमी कॉस्टमध्ये सर्जरी होते. वेळ आता दुसरा भाग असा की युरोपसारख्या बऱ्याचशा डेव्हलप कंट्रीजमध्ये तुम्हाला साध्या सर्जरीला बराच वेटिंग पिरियड आहे. नी रिप्लेसमेंटसारख्या सर्जरीला मला असं वाटतं 7-8 महिने तर कमीत कमी वेट करायला लागत असेल. इंडियन हेल्थकेअरची ब्युटी ही आहे की तुम्ही आत्ताच जर तुम्हाला वाटलं या डॉक्टरांना दाखवायचं आहे, तर तुम्हाला कोणता ना कोणता डॉक्टर डेफिनेटली भेटणार. कुठलाच तुम्हाला स्किन तज्ज्ञाला दाखवायचं आहे, तुम्हाला ॲक्सिडेंट झाला आहे, तर एनी टाईप ऑफ ट्रीटमेंट हे खूप ब्युटी आहे भारताच्या. आता डेफिनेटली एकदम रुरल एरियामध्ये तेवढा अजून रिच हेल्थकेअरचा नाही आहे, ते ॲक्सेप्ट करू आपण, पण ॲटलिस्ट अर्बन एरियाजमध्ये तुम्हाला हवा तो डॉक्टर हव्या त्यावेळेस मिळू शकतो. इतकं आपलं हेल्थकेअर म्हणजे इझी टू ॲक्सेस आहे, डॉक्टर्स इझी टू ॲक्सेस आहेत. तर ते खरंच चांगलं आहे. म्हणजे भेटूयात मग. चलो भेटूयात मग. हां, लेट्स कॉल इट अ डे. हां, मजा आली तुमच्याबरोबर आज. हां, चलो गुड. चलो बाय बाय. थँक्यू सर. बाय बाय बाय. हे तुझं हे राहिलं. हे काय करू देऊ ना. हां, तुम्ही हॉस्पिटलला चालत नाही मी आता घरी. भेटूयात. चलो भेटू. बाय बाय बाय.